मोठी बातमी सध्या समोर येते। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयांचा आराखडा तयार झालाय। विकास कामांसाठी 7,410 कोटी तर कुंभमेळ्यासाठी केंद्रानं 25,055 कोटींची मदत दिली आहे। हजारो कोटी रुपयांचे रस्ते होणार आहेत। त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून याची कामं केली जाणार आहेत। त्यामुळे आगामी 2026-27 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयांचा आराखडा तयार झाला। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटुरे यांच्याकडून। किरण, आपण पाहतोय आगामी कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयांचा आराखडा तयार झालाय, काय अधिक तपशील? अंकिता, अतिशय महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण अवघ्या काही महिन्यांवरती कुंभमेळा आज येऊन ठेपलेला आहे आणि याच कुंभमेळ्यासाठी आता केंद्र आणि राज्याकडून जवळपास 25,000 कोटी रुपयांचा आराखडा हे तयार करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी 7,500 कोटी रुपये जे निधी आहे ते निधी ला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या 7,000 कोटीमध्ये विविध विकास कामं हे केली जाणार आहेत। अजूनही टप्प्याटप्प्याने निधी हे कुंभमेळ्याच्या कामासाठी दिली जाईल अशा पद्धतीचं प्रशासनाने किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्राकडून अशा पद्धतीनं माहिती देण्यात आलेली आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी कुंभमेळ्याचं जे आयोजन केलं जातं आणि दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं केले जाणार आहेत। यामध्ये एकूणच रस्ते असतील, आरोग्य असतील, सिक्युरिटीसाठी वेगवेगळे जे उपाययोजना असतील असे विविध विकास कामं या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी हे करण्यात येणार आहे। प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर मंदिरचा जो कॉरिडॉर आहे ते कॉरिडॉरसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात घाट बांधण्यात येणार आहे आणि तशीच जी आहे ते कामं हे नाशिकमध्ये सुद्धा केली जाणार आहेत। नाशिकमध्ये रामकुंड परिसर आहे। खरं तर इथे कुंभमेळ्यातील शाही स्नान पार पडत असतात। इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात घाट असतील किंवा विविध विकास कामं केली जाणार आहेत। असतात काही दिवसांपूर्वी रामकाल पथाच्या सुद्धा कामाला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीची जे विविध विकास कामं आहेत ते कामं आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने केली जाणार आहेत आणि याच सगळ्या कामांसाठी जो निधी लागणार आहे, जो आराखडा आहे तो 25,000 कोटी रुपयांचा आराखडा निश्चित किरण, त्यामुळे एकंदरीतच आगामी कुंभमेळ्यासाठी केंद्रानंही मोठा निधी दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहिती।